पेरू, डाळिंब आणि पपई। सावंतवाडी म्हणजे ऐतिहासिक राजवाड्याची साक्षीदार, निसर्गरम्य तलाव लाभलेली, पारंपरिक खेळणी तयार करण्याची समृद्ध वारसा असलेली वाडी म्हणजे सावंतवाडी। कोकणात 3 दिवस फिरताना आपण सुंदर मंदिरे, निसर्गरम्य बीचेस, हिरवाईने नटलेले गार्डन्स आणि भव्य पवनचक्क्या पाहिल्या। तसेच चविष्ट माशांच्या मेजवानीचा आस्वादही घेतला। आता 4था दिवस सावंतवाडीसाठी। सावंतवाडीला येऊन तिची खास आकर्षणं पाहिली नाहीत तर मग प्रवास अधुराच। सावंतवाडीतील सर्व प्रसिद्ध स्थळे एका दिवसात पाहणे कठीणच असले तरी सावंतवाडी पॅलेस, मोती तलाव आणि लाकडाची खेळण्याची दुकाने ही ठिकाणे नक्कीच आपण पाहणार आहोत। आपण आहोत सावंतवाडीमध्ये आणि खास नाश्ता करण्यासाठी या तिकीट मीट हॉटेलला आलो आहे। तर इथे आंबोळ्या चांगल्या मिळतात, ते आपण खाऊन पाहूया। तिकीट मीट नाव अगदीच सुंदर। जसे नाव सुंदर तसे तिकडचा नाश्ताही सुंदर होता। हॉटेलमध्ये शिरतात नाश्त्याच्या सुगंधाने वातावरण भारलेलं होतं। आम्ही उसळपाव, इडली सांबार आणि आंबोळी मागवली। आणि हो, इथे डोशाला आंबोळी म्हणतात, हे लक्षात ठेवायला हवं। नाश्ता करून आम्ही आमच्या सफरीची सुरुवात प्रसिद्ध मोती तलावाकडून केली। हा तलाव एक मानवनिर्मित सरोवर असून 1874 साली बांधला गेला आहे। हा तलाव सावंतवाडी पॅलेसच्या समोर व शहराच्या मध्यभागी स्थित आहे, ज्यामुळे हे शहराचे एक महत्त्वाचे आकर्षण बनले आहे। आपल्या मागे फळाची टोपली आहे, काजू आहे, सीताफळ आहे, पेरू, डाळिंब आणि पपई आहे। मित्रांनो, मोठ्या स्वरूपात एक सुंदर अशी थाळी, फळांची थाळी इथे ठेवलेली आहे। तलावाच्या सभोवताली नारळ, जांभूळ आणि आंब्याच्या झाडांनी भरलेली हिरवाई आहे। तलावाच्या मध्यभागातून एक पूल जातो आणि त्याच्या काठावर एक पदपथ आहे, जे स्थानिक आणि पर्यटकांसाठी आवडते ठिकाण आहे। तलावाच्या समोर एक पॅलेस आहे, तो पुढे आपण पाहणारच आहोत। श्री देव उपलकर देवस्थान सावंतवाडी शहराच्या आंबोली मार्गावर बस स्थानकापासून सुमारे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। श्री देव उपलकर हे सावंतवाडी संस्थानातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते। या देवस्थानाची ओळख 365 खेडेगावांचा मालक आणि रक्षणकर्त्या देवतेप्रमाणे आहे। सावंतवाडी संस्थानाच्या 3.5 वर्षाच्या इतिहासात या देवस्थानाला विशेष महत्त्व आहे। एक प्रसिद्ध आख्यायिका सांगते की सावंतवाडी संस्थानावर गनिमांचा हल्ला झाला असता संस्थानांची त्यांना प्रतिकार करण्याची तयारी नव्हती। त्यावेळी तत्कालीन राजे श्री बापूसाहेब महाराज देवपूजेसाठी श्री देव उपलकरांच्या मंदिरात होते। सेनापती दळवी यांनी गनिमांच्या चढाईची माहिती दिली असता राजांनी देवाच्या कृपेने सैन्य पळवण्यात यश मिळवले। या घटनेनंतर श्री देव उपलकरांनी संस्थानाच्या 365 खेड्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली। श्री देव उपलकर देवस्थान नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा देवस्थान म्हणून ओळखले जाते। श्री देव उपलकरांचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण सावंतवाडीच्या राजवाड्याकडे चाललेलो आहोत। हा राजवाडा 1755 मध्ये छत्रपती खेम सावंत तिसरे यांनी बांधला। मित्रांनो, आपण सावंतवाडीमध्ये आहोत आणि आपण येथे सावंतवाडी पॅलेस पाहायला आलोय। आपल्या मागे सावंतवाडी पॅलेस आहे, तो आतून कसा आहे ते पाहूया। हा पॅलेस मोती तलावाजवळ आहे। हा राजवाडा चिराच्या दगडांनी बांधलेला असून त्यात पारंपरिक कोकणी आणि राजपूत शैलीचा मिलाफ आहे। मोठे अंगण, लाकडी खिडक्या, प्रशस्त दरबार हे राजवाड्याचे वैशिष्ट्य। असे पत्ते असतात, गंजिफा म्हणून गेम आहे, हे असे पत्ते असतात त्यांचे। हा विष्णूचे तर हा अवतार,
त्याची किंमत 6,000 पासून 16,000 पर्यंत आहे. बर हे पेपरवर केलं जातं हँड पेंट आणि नंतर वर लॅकर केलं जातं कारण खराब होऊ नये पाण्यात पडलं. बरोबर. गंजिफा पारंपरिक रंगीत ताशांचा खेळ आहे. पत्ते हाताने रंगवले जातात. दशावतार गंजिफा कोकणात प्रसिद्ध आहे. पूर्वी राजघराण्यात खेळला जाई. सावंतवाडी हे गंजिफा बनवण्याचे केंद्र आहे. या राजवाड्यात शिवरामराजे सावंत भोसले यांच्या मातोश्रींच्या लग्नातला 200 वर्षापूर्वीचा सोन्याचा जर असलेला शालू आहे. शिवरामराजे सावंत भोसले यांच्यानंतर त्यांचा मुलगा, सून, नातू, नातसून आणि नात असे इथे राहतात. 1947 साली चांदीच्या सिंहासनावर त्यांचा राज्याभिषेक झाला. ते 25 वर्षे काँग्रेसचे आमदार होते. शिवरामराजे भोसले यांची आजी जानकी देवी सावंत भोसले यांच्या नावाने सावंतवाडीमध्ये जानकी श्रुतिगृह हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुद्धा आहे. शिवरामराजे सावंत भोसले यांच्या संस्थानातील सदस्य रघुनाथ राजे सावंत भोसले यांच्या नावाने सावंतवाडीमध्ये रघुनाथ मार्केट देखील आहे. शिवरामराजे सावंत भोसले हे श्रीराम सावंत भोसले यांचे नातू असून त्यांच्या नावे श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आहे. रॉयल फॅमिली फोटो गॅलरी हे पॅलेसमधील एक महत्त्वाचे आकर्षण आहे, जे राजघराण्याच्या अनेक पिढ्यांचे छायाचित्रांचे, आठवणींचे आणि ऐतिहासिक क्षणांचे संग्रहालय आहे. या दालनात सावंतवाडी संस्थानातील राजे, राण्या, दरबारी तसेच ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबतचे दुर्मिळ फोटो जतन करून ठेवले आहेत. येथे सावंतवाडी संस्थानांचे पहिले राजे ते अलीकडील पिढीपर्यंतचे सर्व प्रमुख सदस्यांचे छायाचित्र आहेत. येथे राजवाड्यातील पारंपरिक पोशाखातील छायाचित्र देखील आहेत. तसेच विविध ऐतिहासिक प्रसंगी घेतलेले जसे की हस्तांदोलन, समारंभ, धार्मिक विधी इत्यादी प्रकारचे छायाचित्र येथे लावलेले आहेत. या दालनात सावंतवाडी राजघराण्यातील सदस्यांनी साकारलेल्या त्यांच्या मालकीतील ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक कलाकृतीचा संग्रह आहे. हे दालन म्हणजे सावंतवाडी राजघराण्याच्या निसर्ग आणि कलेवरील प्रेमाचे सुंदर दर्शन आहे. इथे केवळ चित्रच नाही तर त्यामागे संस्कृती, सौंदर्य आणि जतन करण्याची भावना दडलेली आहे. सावंतवाडीमध्ये निवासासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, जसे गॅलेक्सी लेक रिसॉर्ट, हॉटेल मँगो तसेच श्री माऊली लॉज ही काही प्रमुख निवासस्थाने असून येथे आरामदायी आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था करता येते. मोती तलावाच्याच बाजूला काही लाकडी खेळण्यांची दुकानं आहेत, ती आपण पाहूया. सावंतवाडीमधील लाकडी खेळण्यांचा बाजार सिताराळी या नावाने ओळखला जातो. ही गल्ली सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा या तिन्ही ठिकाणापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. 17व्या शतकात तेलंगणातील ब्राह्मण विद्वान धार्मिक चर्चेसाठी सावंतवाडीत आले होते. त्यांच्यासोबत आलेल्या चितारी म्हणजे चित्रकार समुदायाने येथे लाकडी खेळणी आणि गंजिफा म्हणजेच खेळांचे पत्ते बनवण्याची कला सादर केली. तसेच काही चित्तारी कुटुंबे कारवार आणि गोवा येथून सावंतवाडीत स्थलांतरित झाली, ज्यामुळे या कलेला अधिक समृद्धी मिळाली. सिताराळीत आजही अनेक दुकाने, कार्यशाळा आहेत, जिथे कुशल कारागीर लाकडी खेळणी, फळे, भांडी आणि गंजिफा पत्ते तयार करतात. ही खेळणी त्यांच्या नैसर्गिक रंगसंगती आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु आधुनिक प्लास्टिकच्या खेळण्यांच्या स्पर्धेमुळे आणि बदलत्या ग्राहकांच्या आवडीमुळे ही परंपरागत कला टिकवणे आव्हानात्मक बनले आहे. सावंतवाडीतील चित्तराळी ही केवळ लाकडी खेळण्यांची बाजारपेठ नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जिथे कला, परंपरा आणि इतिहास यांचे संगम दिसून येतो. या गल्लीचे नाव चितार म्हणजे चित्रकार आणि आळी म्हणजे गल्ली या शब्दापासून बनले आहे. याचा अर्थ चित्रकारांची गल्ली असा होतो. सावंतवाडीत झाटे काजूंचे रिटेल शॉप आहे, जिथे उत्कृष्ट काजू व कोकणी पदार्थ मिळतात. त्यांची इतर दुकाने मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, तारकर्ली व शिरोडा येथे आहेत. ताजा हा सावंतवाडीचा पारंपरिक, कुरकुरीत
व गोड पदार्थ आहे जो बेसन, गूळ, आले आणि तीळ यापासून बनवतात. श्रीकृष्ण उपहारगृहासारख्या दुकानात ताजा व खमंग खाजा सहज मिळतो. सावंतवाडीचे प्रसिद्ध खाजे घेतले आणि आता चला खास माशाच्या जेवणासाठी भालेकर खानाजवळ जाऊया. भालेकर खानावळ, ज्याला श्री महालक्ष्मी भोजनालय म्हणूनही ओळखले जाते, ही एक सावंतवाडीतील प्रसिद्ध खानावळ आहे. ही खानावळ सावंतवाडी अंबोली मार्गावर कॉलेज रोड सबनीसवाडा येथे आहे. मित्रांनो, जर सावंतवाडीला आलात तर शाकाहारी किंवा मांसाहारी जेवण इथे नक्की घ्यायला या. येथे अस्सल मालवणी आणि कोकणी पदार्थाची चव चाखायला मिळते. विशेषतः मासेप्रेमींसाठी विविध प्रकारच्या सी फूड थाळी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ताजे मासे, झिंगे, खेकडे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक जेवणासोबत सोलकेळी दिली जाते, जी कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली पारंपरिक पेय आहे. वीकेंड किंवा सुट्टीच्या दिवशी येथे खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागू शकते. मित्रांनो, भालंकराक खूप गर्दी असा, लाईन लागलेली असा. मित्रांनो, आपल्या सोबत सोनू घोगळे आहेत, ज्यांची 3 दिवस आम्ही गाडी वापरली आणि आम्हाला त्यांनी 3 दिवसात एकदम व्यवस्थित सर्व स्थळ फिरवले. शेवटी कोकणाच्या चविष्ट पदार्थांची मेजवानी घेतली आणि 4 दिवसांच्या आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हे 4 दिवस खरंच माझ्या आयुष्यातले मंतरलेले ठरले. मित्रांनो, हे 4ही एपिसोड कसे वाटले हे मला नक्की कळवा.